नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 22 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या सर्वाने येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 22 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे थोडंसं आधुनिक असतं. आधुनिक विचार, आधुनिक राहणीमान अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. भडक रंगाचे कपडे यांना साधारणतः आवडतात. यांचं वागणं बोलणं हे बिनधास्त असतं. म्हणजे यांची जी वाणी असते ती थोडीशी तुम्हाला तिखट, धारदार वाटू शकते. ज्या गोष्टी मनात येतील त्या बिनधास्तपणे बोलून मोकळ्या होतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरती किंवा खास करून रिलेशनशिपवरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. मग म्युच्युअल रिलेशन, वैयक्तिक नातेसंबंध किंवा घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे तेवढेसे चांगले राहत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये यांची जी आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, बुद्धिमत्ता ही अतिशय उत्तम असते. म्हणजे त्यांच्या बुद्धीचा जो चरब असते ती अतिशय उत्तम दिसून येते. एखादी गोष्ट जर का इतर कोणालाही समजली नाही तर ती त्यांना मात्र अगदी व्यवस्थितपणे समजते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींच्या बाबतीत टोकाचा स्वभाव हा थोडा दिसून येतो. ज्या व्यक्तीचा त्यांचा जो स्वभाव असतो हा स्वभाव तुम्हाला कधी कधी नेमका समजू शकणार नाही. कधी कधी या व्यक्ती थोड्याशा तुम्हाला स्वार्थी वाटतील तर कधी कधी या व्यक्ती अतिशय दानकर्मी हा सुद्धा भाग दिसून येतो. अर्थात त्यामागची मानसिकता ही त्यांची स्वतःची किंवा स्वतंत्र असते. त्यामुळे या जन्मतारखेच्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल नेमकं तुम्हाला सांगता येणार, परंतु ज्या काही गोष्टी करतील त्या थोड्याशा टोकाच्या करतील एवढं मात्र निश्चित. त्याचप्रमाणे यांनी थोडंसं स्वतःची वाणी आहे त्याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात त्रास, पाठीच्या आणि पोटाच्या त्रास यांना जास्त होण्याची शक्यता असते. पाठीवर किंवा पोटावर स्टिचेस पडणं, लागणं, कापणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी किंवा आतड्यांच्या पचनसंस्थेचे त्रास यांना साधारणतः होऊ शकतात. ज्या महिला वर्ग आहे त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून विवाहानंतर ज्यावेळेस कन्सीव्ह करतात किंवा त्यांच्या संततीसाठी ज्यावेळेस ते कन्सीव्ह करतात किंवा गर्भार राहतात त्यावेळेस गर्भारपणाचे त्रास यांना जास्त प्रमाणात दिसून येतात. याचप्रमाणे ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष, करिअरच्या संदर्भात ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव यांना निश्चितपणे येतात. बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती स्वतःच्या स्वभावामुळे त्यांची जे कार्यक्षेत्र असतात ही बदलत राहतात आणि नेमक्या याच कारणामुळे ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती म्हणजे कार्यक्षेत्र नेहमी बदलत राहतात. त्यामुळे एका जागा ते स्थिर राहत नाही, त्यांचा अनुभव कमी असतो आणि म्हणूनच जीवनामध्ये सर्व प्रकारच्या क्षमता असून सुद्धा मागे राहिल्याच्या स्थिती यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस दिसून येते. थोडासा अहंकार थोडासा जास्त असतो, त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात हा अहंकार निगेटिव्हपणाने काम करतो. तर त्यामुळे त्यासाठी थोडंसं म्हणजे सर्व प्रकारच्या क्षमता म्हणजे यांची जी बौद्धिक असते किंवा यांची आकलनशक्ती अतिशय उत्तम असून सुद्धा या व्यक्ती जीवनामध्ये मागे पडल्यासारख्या दिसून येतात. ऍडजस्ट करणं हा प्रकार यांच्यामध्ये थोडासा कमी असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याच्या अपरोक्ष काही गोष्टी करणं किंवा एखाद्याबद्दलच्या मनात थोडासा निगेटिव्हपणा घेऊन चालणं यांच्यामुळे सुद्धा यांना मानसिकतेच्या संदर्भातले त्रास बऱ्याच प्रमाणात होतात. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. पित्याचं सुख थोडं कमी मिळतं. आता यामध्ये सुद्धा पित्याबरोबर न जमणं, न पटणं, पित्याच्या जीवनात आर्थिक उलाढाली होणं, चढ उतार होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव बऱ्याच प्रमाणात मिळतात. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असतात. पण ज्या ठिकाणी हे काम करतात त्या ठिकाणी जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर सुद्धा खटके उडणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं अशा प्रकारचे काही अनुभव येतात. फक्त एक गोष्ट यांनी लक्षात ठेवली तर जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात सक्सेस होऊ शकतात, ती म्हणजे तडजोड. थोडंसं ऍडजस्ट किंवा तडजोडीचं जर का धोरण ठेवलं तर कार्यक्षेत्र आणि रिलेशनशिप या दोन्ही बाबतीमध्ये तसा काहीही कुठलाही मोठा प्रॉब्लेम यांना दिसून येणार नाही, परंतु हे करणं मात्र गरजेचं राहील. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात या गोष्टीकडे लक्ष दिलं तर जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात खूप पुढचा टप्पा हे गाठू शकते. मामाचं सुख कमी मिळणं किंवा मातुल घराण्यात काही त्रास प्रॉब्लेम असणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव यांच्या बाबतीत दिसून येतात. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून उद्योगधंद्याच्या किंवा नोकरीच्या नवनवीन उत्तम संधी ह्या तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात थोडंसं येणारं संपूर्ण वर्षात म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभ राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमच्या होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं जसं की
विवाह ठरणं, उत्तम नोकरी लागणं किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले चांगले अनुभव येणं, यशस्वी होणं, शिक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अनुभव येणं, की जे तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. अशा प्रकारच्या तुम्हाला अपेक्षित अशा घटना एप्रिल 2025 पर्यंत घडण्याच्या शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत. तर मित्रांनो, हे होतं 22 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.